नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। मी STI रोहिदास चोंदी पाटील। या ठिकाणी तुम्ही बघता आहात आपण स्टेट बोर्डवर आधारित 5वी ते 10वी चा जो क्रॅश कोर्स आहे सामान्य विज्ञानाचा तो या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याच्या अंतर्गत आपण लेक्चर्स घेतो आहे, त्याच्यानंतर त्यावर आधारित टेस्ट घेतो आहे। यामध्ये 200 लाईव्ह लेक्चर्स, 200 टेस्ट, सायन्सचं ई-बुक यावर फ्री असणार आहे। डेली लेक्चरच्या तुम्हाला PDF मिळणार आहे, त्या टेस्टसुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहेत। ओके, आणि व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला तुम्ही ॲड असणार आहात। मित्रांनो, या ठिकाणी या सिरीजमधील आतापर्यंत आपण 4 प्रकरणं बघितली, म्हणजे 4 लेक्चर बघितलेले आहेत। खरं म्हणजे प्रकाश, आरसा, भिंग, अपवर्तन वगैरे या संदर्भातल्या बरेचशा कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी कव्हर केल्या। ओके, आणि त्याच्यातीलच लेक्चर 1 आणि 2 वर आपण टेस्ट 1 घेतली होती, तिला तुम्ही अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। दुसरी टेस्ट आपण आज या ठिकाणी घेतली होती। तुम्हाला सगळ्यांना ती ज्यांनी नोंदणी केलेली आहे आपल्या या कोर्समध्ये किंवा आपल्या या टेस्ट सिरीजसाठी त्यांना टेस्ट 2 मी पाठवलेली होती। ओके, व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवली होती। त्याच्यासोबत तुम्हाला लेक्चर क्रमांक 3 आणि लेक्चर क्रमांक 4 यांच्या लिंक पाठवलेल्या होत्या, त्यावर आधारित या ठिकाणी आजची टेस्ट आहे। आणि मित्रांनो, अत्यंत इंटरेस्टिंग, अत्यंत माहितीपूर्ण आणि जबरदस्त सराव करणारी ही टेस्ट असणार आहे। नक्की तुम्ही शेवटपर्यंत, आपली ही 25 प्रश्नांची टेस्ट आहे, शेवटपर्यंत बघा। बघितल्यावर तुम्हीच त्या ठिकाणी कमेंट कराल की एक नंबर असा सराव झाला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या या लाईव्हमध्ये आज जो विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी असं आपण ठरवलेलं आहे, जो सर्वाधिक उत्तरं देईल किंवा सर्वात जास्त ॲक्टिव्ह असेल, योग्य उत्तरं देईल, त्याला आपण या ठिकाणी सायन्सचे ई-बुक फ्री देणार आहोत। आता याच्यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे ऑलरेडी, ज्यांना ई-बुक्स भेटलेले आहेत सायन्सचे, त्यांना आपण इकॉनॉमिक्सचे ई-बुक या ठिकाणी फ्री देणार आहोत। मात्र ज्यांना जे नवीन विद्यार्थी आहेत, अजून प्रवेश घेतलेला नाही आहे, कारण की आपण ही टेस्ट सर्वांसाठी फ्री दिलेली आहे। आपण पहिल्या 3 टेस्ट जे आहेत त्या सर्वांना फ्री पुरवतो आहोत। ओके, तर त्यांना सायन्सचे ई-बुक भेटेल आणि ज्यांचं ॲडमिशन आहे त्याच्यातील जर ॲक्टिव्ह असेल विद्यार्थी, जो सर्वाधिक कमेंट करेल खाली, पटपट उत्तरं देईल, कारण की मी 25 प्रश्नांसोबत आणखी 75 प्रश्न तुम्हाला विचारत असतो। ओके, तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अर्थशास्त्राचं ई-बुक बक्षीस म्हणून देण्यात येईल, हे लक्षात घ्या आणि या ठिकाणी सुरुवात करा। सगळेजण वही पेन घेऊन रेडी असाल असं मी या ठिकाणी मानतो, कारण की तुम्ही सगळे ॲक्टिव्ह विद्यार्थी आहात। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, माझं उत्तर येण्याच्या आधी तुमचं उत्तर आलं पाहिजे। काय मला अपेक्षित ते आहेत, त्याला म्हणायचा अभ्यास। ओके, आणि हे विज्ञान आहे, हे इतिहास भूगोल नाहीये, इथे अभ्यासच लागतो। ओके, मग पहिला प्रश्न काय? पहिला प्रश्न आहे, मानवी डोळ्यामध्ये प्रकाश प्रवेश करतो ते अत्यंत पातळ असणारे पारदर्शक पटल, त्याला काय म्हटले जाते? मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे। ऑप्शन तुमच्या समोर होते, पहिलं बाहुली, दुसरं पारपटल, तिसरं भिंग आणि चौथं पडदा। कशाला? डोळ्यातून प्रवेश कुठून करतो? नेमका प्रकाश जो असतो तो डोळ्यामध्ये प्रवेश करतो अत्यंत पातळ असे त्या पारदर्शक पटलामधून, त्याला काय म्हटलं जातं? मित्रांनो, त्याच्यासाठी नाव आहे पारपटल। काय? पारपटल। माझ्या आधी तुमचं उत्तर आलं पाहिजे। मग बाहुली कशाला म्हणायचं? माहीत असलं पाहिजे। भिंग कशाला म्हणायचं? माहीत असलं पाहिजे। पडदा कुठे असतो? माहीत असलं पाहिजे। हे शिकवलंय हा। हे सगळं लेक्चर 3 आणि 4 ज्यांनी बघितलं आहे त्यांचे 25 पैकी 25 प्रश्न बरोबर आले पाहिजेत। ओके, आता याच्यावरून तुम्हाला ज्यांनी टेस्ट दिलेली आहे त्यांनी 25 पैकी किती तुमचे प्रश्न बरोबर येतात, किती मार्क्स तुम्हाला येतात, ते मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे। तुम्हाला ज्या व्हॉट्सअप नंबरवरून PDF आलेली आहे त्यावर मला त्या ठिकाणी रिप्लाय करायचा आहे। मग पहिला प्रश्न झाला। दुसरा, पारपटलाच्या मागे असणारा गडद मासल पडदा, ज्यास गोलाकार आकार असतो, ज्याचा व्यास 2.3 सेंटीमीटर असतो, त्याला काय म्हणतात? बघा, तुम्हाला मी आपली डोळ्याची, मानवी डोळा जो आपण बघितलेला आहे त्याची आकृती दाखवलेली होती। ओके, क्रमिक पुस्तकामध्येही दाखवलेली होती। माझ्या जे हँड रिटन नोट्स आहेत ई-बुकच्या, सामान्य विज्ञान सामान्य भाषेत त्याच्यातीलही आकृती दाखवली होती। ओके, दोन्ही समजावून सांगितलेलं आहे, तुम्हाला ती आकृती नीट माहीत असली पाहिजे। मग पारपटलाच्या मागे असणारा गडद मासल पडदा, बघा एवढंच लक्षात ठेवायचं फक्त इथे, गडद मासल पडदा आणि ज्याचा व्यास 2.3 सेंटीमीटर आहे। मित्रांनो, जो प्रश्न आपला डिस्कस झाला ना, तो कधीही येऊ द्या पुढे परीक्षेला, तुमचा तो चुकणार नाही, चुकलाच नाही पाहिजे तो प्रश्न। तो जर चुकला तर मग काही अर्थ नाही तुमच्या अभ्यासाला। ओके, कारण की ही रिव्हिजन आहे, ही प्रॅक्टिस आहे, लक्षात घ्या। 2 नंबर काय आहे उत्तर? पटपट तुमच्या समोर ऑप्शन आहेत। उत्तर आहे बुबुळ।
काय गडद मासल जो पडदा असतो 2.3 सेंटीमीटर व्यासाचा गोलाकार, त्याला काय म्हटलं जातं? बुबुळ असं म्हटलं जातं, माहीत असलं पाहिजे. पुढे तिसरा प्रश्न पटकन, याचं उत्तर तर सगळ्यात सोपं आणि खूप वेळा हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे. बघा, निरोगी डोळ्यापासून ज्या किमान अंतरावर वस्तू सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते ते सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती? बघा, निरोगी डोळे म्हणतोय पहिला मुद्दा. दुसरा, किमान अंतर. किती किमान अंतर? ज्या ठिकाणी वस्तू ही अत्यंत सुस्पष्ट दिसते आहे, कोणत्याही डोळ्यावर ताण येत नाहीये. आणि मग हा विचारलेला प्रश्न वारंवार याच्या आधी तुम्हाला विचारला गेला आहे, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर कशाला म्हणायचं? मित्रांनो, ऑप्शन आहे 25 सेमी, 2.5 सेमी, 30 सेमी आणि 45 सेमी. 3 नंबरचा प्रश्न होता. सरळ आहे, अत्यंत सोपा आहे. पटपट खाली उत्तरं आली पाहिजेत. जे हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांनी लेक्चर आधी बघितलेले आहेत, त्यांचे उत्तर येणार. आणि मित्रांनो, या सिरीजमध्ये जे विद्यार्थी मित्र सहभागी आहेत त्यांना तुम्ही जर ते 200 लेक्चर्स आणि 200 टेस्ट जर माझ्या सोडविल्यात, ओके, आणि माझं जे ई बुक आहे सामान्य विज्ञान सामान्य भाषेत, ते जर वाचलं तर विज्ञानामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप BC, पोलीस भरती, सरळ सेवा, सगळ्या ठिकाणी विज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. आणि ते विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच मी या ठिकाणी ही सिरीज सुरू केलेली आहे. पुढे चौथा प्रश्न, खालील वैशिष्ट्ये कोणत्या दृष्टीदोषाचे आहेत? बघा, दृष्टीदोष कोणता? मुद्दा लक्षात घ्या, शिकवलेला आहे, मला वाटतं पटकन उत्तर आलं पाहिजे. पहिलं, या दोषामध्ये मानवी डोळा हा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित बघतो. बघा, मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय, जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसत असेल तर काय म्हणायचं? दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. दुसरा मुद्दा, दूरच्या वस्तूची प्रतिमा पटलाच्या अलीकडेच तयार होते, हा एक मुद्दा आहे. पुढे, भिंगाची अभिसारित शक्ती वाढते. अभिसारित शक्ती वाढणे, अपसारित शक्ती वाढणे, ओके, त्या कन्सेप्टही आपण बघितलेल्या आहेत. पुढे, आंतरवक्र भिंगाने हा दोष दूर करता येतो. आणि का दूर करता येतो? तर आंतरवक्र भिंग जे आहे ना, ते प्रकाश किरणाचे अपसरण घडवून आणते. काय? आंतरवक्र भिंग अपसरण घडवते. आणि बहिर्वक्र भिंग काय घडवतो? मग प्रश्न तुमच्यासाठी आहे, पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. आता बघा, हे सगळं याच्यासाठीचा दोष कोणता? निकटदृष्टीता, लघुदृष्टीता, मायोपिया, वरील सर्व. मित्रांनो, इंटरेस्टिंग प्रश्न होता. ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न आहेत. जे उठले सुटले आपलं चाललंय बाबा, व्हिडिओ टाकलाय आणि मग मी बघतोय, अशांसाठी हे नाहीये. अभ्यास करायचा, नंतरच टेस्ट द्यायची. माझं प्रत्येकाला त्या ठिकाणी विनंती आहे माझी, ओके. निकटदृष्टीता, जवळचं दिसतं. लघुदृष्टीता, जवळचं दिसतं. मायोपिया, जवळचं दिसतं. लांबचं दिसायला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय सांगितलं मी? निकट, लघु आणि इंग्रजी शब्द मायोपिया, वरीलपैकी सर्व एकाच दृष्टीदोषाचे 3 नावं आहेत. मग मित्रांनो, माझं जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रश्न आहे, निकट दृष्टीसाठीचा विरुद्धार्थी शब्द काय येईल किंवा कोणता दोष आहे तो याच्या नेमका विरुद्धार्थी? त्याला मायोपिया जर मी निकट दृष्टीतेला इंग्रजीमध्ये म्हटलेलो आहे, मग तुम्ही त्या दूरदृष्टीतेला इंग्रजीमध्ये काय म्हणणार? जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. बघू द्या मला किती जण हुशार आहे, किती जणांचा अभ्यास आहे थोडा. पुढे, खालीलपैकी कोण नेत्रदान करू शकत नाही? बघा, इंटरेस्टिंग आहे. आता हे आपल्या लेक्चरमध्ये झालेलं नव्हतं, मात्र काही गोष्टी मी लेक्चरच्या बाहेरचे 2-4 प्रश्न प्रत्येक वेळेस टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की हे या ठिकाणी सगळं काही पुस्तकातलंच येतं. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही MPSC करत असाल, कंबाईनची एक्झाम देत असाल, विज्ञान हा विषय जो आहे, विज्ञान विषयामध्ये तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचा, कोणतंही पुस्तक वाचा. 2-3 प्रश्न तुम्हाला आयोगाचे असे सापडतील जे तुम्हाला मुख्य विचारधारेतील पुस्तकात सापडत नाहीत, किंवा ज्याला तुम्ही दर्जेदार स्रोत म्हणतात त्याच्यात सापडत नाही. असे बाहेरचे येतात, ते लॉजिकवर असतात. तुमचं जनरल वाचन किती आहे, तुम्ही विज्ञानासंदर्भात इतर काय वाचलेलं आहे, अवांतर काय वाचलेलं आहे, या सगळ्या गोष्टी, ओके. तर तुम्हाला या प्रश्नातून ते लक्षात येईल. नेत्रदान कोण करू शकत नाही? दमाग्रस्त करू शकतात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले करू शकतात, एड्सग्रस्त करू शकतात, मधुमेह व दमाग्रस्त करू शकतात. कोण करू शकत नाही? 5चं उत्तर जर बघितलं मित्रांनो, एड्सग्रस्त जे आहेत ते करू शकत नाहीत. आणि याच्यामध्ये मी थोडंसं बोलतो ना, एक 15-20-30 सेकंदमध्ये थोडंसं, ते का बोलतो माहिती आहे? तुम्हाला उत्तर देण्यासाठी वेळ भेटावा. तुम्ही तुमचं वाचत राहा, ज्यांना ऐकायचं ते ऐकू द्या, वाचून पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. त्यासाठी थोडासा वेळ मी देत असतो, ओके. शांत बसल्यापेक्षा थोडीशी बडबड बरी.
त्याच्यातून काही लोकांना काही बरंचसं शिकायला भेटेल. एड्सग्रस्तांना नेत्रदान करता येत नाही. मग कोणाला करता येतं? दमाग्रस्तांना यस करता येतं. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे, यस करता येतं. मधुमेह आहे, करता येतं नेत्रदान. दमा आहे, करता येतं. उच्च रक्तदाब आहे, यस अलाउड आहे. मग अपात्रामध्ये कोण आणखी मित्रांनो? म्हणजे एड्सग्रस्तांना जसं जमत नाही. आता तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे, एड्सचा लॉंग फॉर्म सांगा मला. हा एड्स कोणत्या विषाणूपासून होतो ते मला सांगा. तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा. पुढे मधुमेहावरील औषध कोणतं मित्रांनो? सांगा. खाली मला ॲक्टिव्ह विद्यार्थी पाहिजे. थोडेफार प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जमलेच पाहिजे. मग या ठिकाणी अपात्र कोण कोण आहेत? एड्सग्रस्त जसे आहेत मित्रांनो, तसंच जर रेबीज या आजाराने ग्रस्त कोणी असेल, कॉलरा झाला असेल, धनुर्वात झाला असेल, हेपॅटायटिस बी आणि सी असेल, तर त्यांना सुद्धा नेत्रदान करता येत नाही. मुद्दे महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे मुद्दे वहीमध्ये नोटिंग करणं सुद्धा महत्त्वाचे आहेत. कोणाचा किती स्पीड आहे ते बघा. थोडंसं कमी स्पीडने त्याच्यासाठी मी शिकवतो आहे, कारण मला माहीत आहे जे अभ्यासू विद्यार्थी आहेत ते नोटिंग करत चालतील. पुढे दृष्टीपटलामध्ये अर्थातच पडदा जो आहे, दृष्टीपटलात असणाऱ्या प्रकाश संवेदनशील ज्या पेशी आहे की ज्या विविध रंगाची जाणीव करून देतात, तेजस्वी प्रकाशाला ज्या संवेदनशील असतात त्यांना काय म्हणतात बघा. काही पेशी आहेत ज्या अंधुक प्रकाशाला संवेदनशील आहे, म्हणजे अंधारामध्ये त्या काम करतात, आणि काही आहेत ज्या तेजस्वी प्रकाशामध्ये काम करतात. प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. ऑप्शन बघा, पटकन खाली उत्तर पाहिजे. मी उत्तर देण्याच्या आधी तुमचं उत्तर पाहिजे मला. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून ते येतं. शंकुपेशी, दंडकपेशी किंवा यांना दंडपेशी म्हटलं जातं. वरील दोन्ही नाही. 6 नंबर बघा, रंगाची जाणीव मित्रांनो, हे तोंडपाठच असलं पाहिजे. रंगाची जाणीव करून देणाऱ्या पेशी या शंकुपेशी आहेत. मग या दंडकपेशी कुठे आहे? तर या अंधुक प्रकाशामध्ये मदत करतात. आणि नेमकं घडतं काय कसं मित्रांनो? हे जे दृष्टीपटल आहे ना, याला जोडून दृष्टीचेता असते. काय असते? दृष्टीचेता. आणि त्या मेंदूकडे या आवेगांचं वहन करत असतात. त्याच्यातून ही प्रोसेस घडते. ऑप्टिक नर्व असं त्या दृष्टीचेतांना म्हटलं जातं. हे माहीत असू दे. थोडीफार इंग्रजी शब्द आहेत तेही आपल्याला वापरावे लागणार आहेत, कारण की तसे काही जणांचे कमेंट्स आहेत की थोडं इंग्रजीसुद्धा सांगत चला, तर त्यावरही मी यापुढे लक्ष देणार आहे. पुढे नाभी अंतरामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याची जी भिंगाची क्षमता आहे त्याला काय म्हणतात? मला वाटतं एकदम सोपा प्रश्न ज्यावर आपण बोललेलो आहे. ओके, पॉवर ऑफ अकोमोडेशन असंही त्याला म्हटलं जातं. काय आहे मग? विशालन आहे, लवचिकता शक्ती आहे, समायोजन शक्ती आहे, की वरीलपैकी नाही? मित्रांनो काय उत्तर आहे? समायोजन शक्ती, भिंगाची समायोजन शक्ती. मला या ठिकाणी भिंगाबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला आपण सांगितलेल्या आहेत, त्यावर चर्चा केलेली आहे आधीच्या लेक्चर्समध्ये. पुढे 8 नंबरचा प्रश्न, लघुदृष्टिता, दूरदृष्टिता, वृद्धदृष्टिता हे दृष्टीदोष म्हणजे टिंबटिंब दोष असतात. बघा, इंटरेस्टिंग मित्रांनो. असे प्रश्न तुम्ही पाहिले नसतील. विचार करून बनवलेले प्रश्न आहेत. सोपे, अत्यंत सोपे. मात्र तुम्ही काळजीपूर्वकच अभ्यास केलेला असला पाहिजे, काळजीपूर्वकच माझं लेक्चर ऐकलेलं असलं पाहिजे, तर तुम्हाला उत्तर येतील. आणि या ठिकाणी 20 पेक्षा कमी ज्याला उत्तर येईल, म्हणजे ज्याने माझं सामान्य विज्ञानाचं लेक्चर 1 ते लेक्चर 4 पाहिलेलं आहे, आता या सिरीजमधील म्हणतोय. याच्या आधीची मग सामान्य विज्ञानावर आणखी मी 50-60 लेक्चर्स टाकलेले आहेत, आधीचे आहेत ते थोडेसे स्पीडमध्ये टाकलेले आहेत. पण या ठिकाणी अत्यंत म्हणजे अभ्यासपूर्ण लेक्चर्स हे जे आहेत 1 ते 4 हे लेक्चर बघितलेले आहे. आणि 20 पेक्षा जर कमी स्कोअर तुम्हाला येत असेल तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनने ते लेक्चर्स बघितले नाही किंवा व्यवस्थित वाचन केलं नाही माझ्या ई बुकचं. कारण तुम्ही जर ते सामान्य विज्ञान सामान्य भाषेत ई बुक वाचलं आपलं आणि जर लेक्चर्स बघितले तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. मान्य आहे, एखादं 2 चुकला तरी 22-23 तर आलेच पाहिजे बरोबर. ओके, बघूया कोणाचे येत आहेत. लघुदृष्टिता, दूरदृष्टिता आणि वृद्धदृष्टिता हे दृष्टीदोष काय असतात? परावर्तनाचे दोष आहे, अपवर्तन दोष आहे, अपस्करण दोष आहे, की वरील सर्व आहे? पटकन उत्तर पाहिजे, पटकन. अपवर्तन काय? एरर ऑफ रिफ्रॅक्शन असं याला म्हटलं जातं. अपवर्तन दोष आहे. ओके, सोपा प्रश्न होता, मात्र अभ्यास करणाऱ्यांसाठी. ज्यांचा अभ्यास नाही त्यांचे हे सगळं डोक्यावरून जाईल, त्यांची गणगण सुरू होईल. आणि मग गणगण सुरू झाली की आपलं डोकं गरगर करायला लागतं आणि मग आपण भिरभिर फिरायला लागतो. यारे काय झाले नेमकं, मला हे जमत कसं नाही. आणि आम्हाला प्रत्येकाला नोकरी पाहिजे. हा बघा किती खतरनाक वास्तविकता आहे. नोकरी सगळ्यांना पाहिजे, मार्क सगळ्यांना पाहिजे. राज्यसेवेला त्या ठिकाणी 15 पैकी 14 पडली पाहिजे, कंबाईनला 20 पैकी मला 18 आले पाहिजे, पोलीस भरतीला 7-8 जे प्रश्न येतात विज्ञानावर त्यापैकी मला मग ते सगळेच बरोबर आले पाहिजे, सरळ सेवेला जे 8-10 येतात ते सगळेच बरोबर आले पाहिजे. हे सगळ्यांना पाहिजे, मात्र अभ्यास नको आहे आम्हाला.
आम्हाला चांगलं वाचन करायचं आहे ते नको आहे, त्यांची संख्या फार कमी आहे प्रामाणिक अभ्यासवाल्यांची, आणि माझं हे कार्य जे चालू आहे मित्रांनो हे फक्त त्यांच्यासाठी चालू आहे, जे प्रामाणिक आहेत, एका एका मार्क्ससाठी लढणारे जे आहेत ना, ज्यांना एका एका गुणाची किंमत आहे त्यांच्यासाठी हे आहे. ओके, तुम्ही त्यांच्यातले असाल तर मला खूप आनंद आहे. तर नाभी अंतर टिंबटिंबमध्ये व्यक्त केली असेल तर भिंगाची शक्ती टिंबटिंबमध्ये व्यक्त करतात. नवा प्रश्न, माझा प्रश्न, मी बनवलेला प्रश्न काय आहे? ऑप्शन्स खूप अवघड नव्हते, नक्कीच सोपे ऑप्शन होते. पटकन उत्तर द्यायचं आहे. खाली नाभी अंतर कशामध्ये व्यक्त करायचं? मीटरमध्ये. भिंगाची शक्ती कशात राहील? डायोप्टरमध्ये. मित्रांनो 9चं उत्तर काय आहे? 1 आहे. पटकन नोटिंग करत चला. पुढे आरशाचे सूत्र समजण्यासाठी हा एक जबरदस्त प्रश्न या ठिकाणी मी बनवलेला आहे, म्हणजे ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे का, ज्याने लेक्चर नीट ऐकलं माझं किंवा ईबुक नीट वाचलं त्याची कन्सेप्ट क्लिअर होणार, आणि ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे त्यालाच या प्रश्नाचं उत्तर येणार, इतरांना नाही. आरशाचे सूत्र समजण्यासाठी खालील संज्ञा समजणे गरजेचे आहे. काय? वस्तूचे अंतर u बरोबर वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर, प्रतिमेचे अंतर v बरोबर ध्रुवापासूनचे प्रतिमेचे अंतर, नाभी अंतर f बरोबर मुख्य नाभीचे ध्रुवापासूनचे अंतर. वरीलपैकी सर्व बरोबर. मित्रांनो उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. हे इंटरेस्टिंग आहे. हे ज्याला कळालंय विज्ञान त्यालाच या प्रश्नाचं उत्तर येतं, आणि एखाद्याला मग ते असं अंदाजी काहीतरी करून दिले गोल, त्यांचा काही विषय नाहीये. तुम्ही अंदाजाने जास्त दिवस टिकणार नाहीये मित्रांनो. इथे प्रामाणिकच पाहिजे, मेहनत पाहिजे. पुढे अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर ऋण असते तर बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते. बघा इथपर्यंत पहिलं वाक्य आहे, तरपर्यंत बरोबर, आणि नंतर दुसरं वाक्य आहे. मग पूर्वार्ध बरोबर आहे का? अंतर्वक्र ऋण. उत्तरार्ध बरोबर आहे का? बहिर्वक्र धन. की दोन्ही बरोबर आहे, की दोन्ही चूक आहे? पटकन उत्तर पाहिजे, पटकन उत्तर पाहिजे मित्रांनो. 11 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर काय आहे? 3 नंबर, संपूर्ण विधान बरोबर, दोन्ही बरोबर आहे. मग मी वरती तुम्हाला ते संज्ञा सांगितल्या, कुठे? इथे एक प्रश्न तुमच्यासाठी मला विचारायचा आहे. आरशाचे सूत्र बरोबर, ते समजण्यासाठी आपण या 3 संज्ञा बघितल्या बरोबर. मग मला खाली उत्तर द्या, आरशाचे सूत्र नेमके काय आहे, आपण कसं लिहितो त्यांना, म्हणजे हे यू व्ही आणि एफ वापरून कशा पद्धतीने लिहिल्या जातं, कोणाला सांगता येईल? भिंग शक्तीचे एकक डायोप्टर आहे, त्याचं सूत्र कसं आहे माहीत आहे तुम्हाला? हे माहीत असलं पाहिजे मित्रांनो. भिंगाची शक्ती, त्याचा नाभी अंतराचा गुणाकाराचा व्यस्तांक, त्याला आपण डायोप्टर म्हणतो, हे माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातो आहे. 12वा प्रश्न. अपवर्तनांकाची किंमत जेवढी जास्त तेवढा तो टिंबटिंब. कुठे? विरलमधून घनमाध्यमात जाताना त्याच्यात नेमकं काय होणार? तो स्तंभिकेकडे झुकणार, स्तंभिकेपासून दूर जाणार, की अविचलितपणे सरळ पुढे जाणार, की वरीलपैकी नाही? इंटरेस्टिंग आहे, कन्सेप्टवर आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माझं सांगणं आहे, कळकळीची विनंती आहे, ज्याला अधिकारी बनायचं आहे, ज्याला सक्सेस व्हायचं आहे त्याच्यासाठी सांगतोय, तुम्हाला समजूनच घ्यावा लागेल या गोष्टी. समजून म्हणतोय मी. तुम्हाला त्या कन्सेप्ट, तुम्हाला असं जमणार नाही पळून की मी चला विज्ञान 10 वेळेस वाचून टाकलं, तसं नाही. विज्ञान दोनदाच वाचा, मात्र ते समजून उमजून घ्या. रट्टा मारणं हे जे आहे ना, काही जण बघा ते यूट्यूबलाही व्हिडिओ टाकतात, म्हणजे ते वरती बघतो थंबनेल मी, की रट्टा मारा. अरे हे रट्टा मारणं काय? तुम्हाला ते काय तिथे काय यंत्र बनवायचं आहे का? तुम्हाला एक प्रामाणिक चांगला अधिकारी, चांगला माणूस, त्या ठिकाणी खरोखर प्रॉपर व्यक्ती बनायचं आहे, की रट्टा मारून यंत्र बनायचं आहे? माझा त्याला विरोध आहे. माझं म्हणणं आहे, मान्य आहे तुम्ही काही गोष्टी पाठ करा, पण हे तुम्हाला समजलं पाहिजे हो. पाठांतर जास्त दिवस लक्षात राहत नाही. तुम्हाला काही गोष्टी बेसिक, त्याच्यामागील कन्सेप्ट समजल्या पाहिजेत. हा माझा विचार आहे. हे काही जणांना पटेल नाही पटेल, मी माझ्या विचारावर ठाम आहे. मला जे प्रामाणिकपणे माझा 10-12 वर्षाचा अनुभव आहे, मी ग्रामसेवक होताना जो अभ्यास केला, STI होताना जो केला, त्याच्यातून मी जे काही शिकलो ते तुम्हाला सांगतोय. माझा विद्यार्थी प्रामाणिक असला पाहिजे, प्रॉपर मेहनती असला पाहिजे, समजून उमजून घेणारा, अभ्यास करणारा असला पाहिजे, हे मला अपेक्षित आहे. ओके, मग काय आहे याचं उत्तर? 12चं उत्तर जर बघितलं तुम्ही तर 1 नंबर, स्तंभिकेकडे झुकतो. कुठे? विरलमधून जर घनमध्ये जात असेल तर स्तंभिकेकडे, घनमधून विरलमध्ये जात असेल तर स्तंभिकेपासून दूर. आणि अविचलितपणे पुढे केव्हा जातो तो? जेव्हा तो आपाती कोन जो आहे ना तो 0 अंशाचा असेल, असा सरळ घुसतोय समजा, त्यावेळेस मग तो सरळ जाणार, तेव्हा त्याचं विचलन होत नाहीये, ते माध्यम कोणतंही असू द्या. ओके, तो मुद्दा लक्षात घ्या. पुढे खालील उदाहरणे कशाची आहेत? सोपं, अत्यंत सोपं, हे चुकायला नको होतं. ज्यांनी लेक्चर बघितलेले आहे 1 ते 4, ज्यांनी त्याच्या PDFs वाचलेले आहेत, त्यांनी हे चुकायला नको. काय तर रात्री तारे लुकलुकताना दिसतात,
दुसरं होळीचा अग्नी वस्तू थरथरल्याचा भास आपल्याला होतो. तिसरं सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी होणारी जी वातावरणीय घटना असते त्यामुळे दिवसाचा कालावधी हा 4 मिनिटांनी वाढतो. आणि चौथं पाण्यात ठेवलेली पेन्सिल तुटण्याचा भास होतो. मित्रांनो हे सगळं कशामुळे घडून येतं? ऑप्शन खाली आहे, पटकन उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून, पटकन पटपट पटपट उत्तरं खाली द्या. तुमच्यासमोर ऑप्शन आहे परावर्तन, अपवर्तन, विकिरण आणि अपवर्तन. या ठिकाणी अपवर्तन हे हा ऑप्शन माझ्याकडून खरं दोनदा आला होता पण तो त्या ठिकाणी नव्हताच. ओके, त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 13 नंबरचं तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की सॉरी त्या ठिकाणी थोडीशी हे झाली आहे ऑप्शनमध्ये मिस्टेक. सॉरी इथे 2 आणि 4 दोन्ही बरोबर येईल. यांनी 2 लिहिलं आहे, 4 लिहिलं आहे. मला या ठिकाणी अपस्करण टाकायचं होतं परंतु थोडीशी ती चूक झालेली आहे. काही हरकत नाही. 2 किंवा 4 अपवर्तन या संदर्भातल्या त्या कन्सेप्ट आहेत ज्यावर आपण अभ्यास केलेला आहे. पुढे द्रव्य माध्यमांच्या अपवर्तनांकाबाबत विजोड पर्याय निवडा. बघा मित्रांनो तुम्हाला मी तक्ता सांगितला होता आणि तक्त्यातल्या काही बाबी तुम्हाला पाठ असाव्यात असं मी सांगितलं होतं. म्हणजे काही अपवर्तनांक ज्याच्यामध्ये हिऱ्याचा अपवर्तनांक तुम्हाला पाठच असला पाहिजे 2.42 बरोबर. त्याच्यानंतर पुढचा जो आहे हवेचा अपवर्तनांक 1.0003 हाही तुम्हाला माहीत असला पाहिजे. पाण्याचा 1.77 नाही आहे, पाण्याचा अपवर्तनांक 1.36 आहे. तो पाण्याचाही माहीत असला पाहिजे कारण की महत्त्वाचा आहे तो द्रव्य माध्यम. ते बर्फाचा 1.31 आहे. ओके, साधी काच जो असतो मित्रांनो त्याची 1.50 आहे, तोही एक लक्षात ठेवा. तर असे काही विशिष्ट अपवर्तनांक त्याच्यातले तुम्हाला पाठच असले पाहिजेत. आणि या हिऱ्यावर तर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. पुढे खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय, पारदर्शक माध्यमातून प्रकाश सरळ रेषेमध्ये प्रवास करतो. बघा, पारदर्शकमधून सरळ रेषेत. दुसरं, प्रकाशाची माध्यमातून दिशा बदलण्याच्या घटनेला परावर्तन म्हणतात. दिशा बदलते, परावर्तन. चुकीचं निवडायचं आहे. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. आणि चौथं, काचेच्या चेपेतून प्रकाशाचे 2दा अपवर्तन घडून येते. आता तुम्हाला मी 4 या ठिकाणी विधानं सांगितलेली आहे. तुम्हाला त्याच्यातील चुकीचं ओळखायचं आहे. पहिलं, पारदर्शक माध्यम, प्रकाश सरळ रेषेत जातोय बरोबर. दुसरं, प्रकाशाच्या माध्यमातून दिशा बदलण्याची जी घटना आहे मित्रांनो, दिशा बदलण्याच्या घटनेला परावर्तन म्हणत नाही, आपण अपवर्तन म्हणतो. लक्षात घ्या, हे शिकवलेलं आहे, हे शिकविलेलं आहे, लक्षात राहू द्या. आणि हे काचेच्या चिपीतून 2दा अपवर्तन होते, हे बरोबर आहे. ओके, 2 नंबरचं विधान चुकीचं होतं. पुढे मला वाटतं हे कोणाचं चुकायला नको, मात्र वाचन असलं पाहिजे. साधा सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शक, त्याच्यानंतर दूरदर्शी. पुढे प्रकाशीय उपकरणे, बहिर्वक्र चष्मे जे दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी वापरतात, बहिर्वक्र चष्मे. या सर्वांमध्ये कशाचा उपयोग केलेला असतो? बघा, म्हणजे कशाचे उपयोग आहेत हे सगळे. साधा सूक्ष्मदर्शी असेल, संयुक्त सूक्ष्मदर्शक असेल, दूरदर्शी असेल, प्रकाशीय उपकरणे असेल, बहिर्वक्र भिंगाची चष्मे असेल. याच्यात काय वापरले जातं मित्रांनो? बहिर्वक्र आरसा, बहिर्वक्र भिंग, आंतरवक्र आरसा की आंतरवक्र भिंग. आता इथे तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला ती एलिमिनेशन पद्धत जिला म्हणतो ना आपण, ऑप्शन्स कट करण्याची जी पद्धत म्हणतो, याला मी माझ्या भाषेमध्ये काटाकाटी मेथड म्हणतो. ओके, तर ती काटाकाटी मेथड तुम्हाला जमली पाहिजे. कशी? तुम्हाला बिनकामाचे कट करता आले पाहिजे काही ऑप्शन. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर येत नसेल ना तरी तुमचा उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. कसं? बघा, प्रश्नामध्येच होतं बहिर्वक्र चष्मे बनवण्यासाठी. मित्रांनो इथे तुमचे ना 2 बिनकामाचे ऑप्शन कट होत होते. कोणते? एक आंतरवक्र आरसा आणि दुसरा आंतरवक्र भिंग बरोबर. कारण बहिर्वक्र चष्मे जे आहेत हे याच्यापासून बनणारच नाही, सरळ आहे. ओके, त्याच्यामुळे ते 2 त्या ठिकाणी कट होणार होते. आणि पुढे मग आरसा की भिंग एवढं 2 राहणार होतं. या ठिकाणी उत्तर योग्य होतं बहिर्वक्र भिंग. थोडंसं वाचलेलं असेल तर मग ते बरोबर येतं. मात्र तुमचं 50% तर या ठिकाणी हे 2 कट केल्यानंतर बरोबर येतं आहे. या टेक्निकही तुम्हाला शिकून घ्यावे लागतील ना मित्रांनो. तुम्ही कोणती परीक्षा द्या, तुम्हाला त्या ठिकाणी काही म्हणजे 5-10 प्रश्न असे असतात जे लॉजिकवरच बरोबर आणावे लागतात. तर तुम्ही इतरांच्या पुढे निघून जातात त्या ठिकाणी. आणि हे मार्क्स कट ऑफसाठी किंवा इतर बऱ्याच गोष्टींसाठी, फायनल पोस्टसाठी फार महत्त्वाचे असतात. 17 नंबरचा प्रश्न, यामध्ये दूरच्या वस्तू नीट दिसतात मात्र जवळच्या सुस्पष्टपणे पाहता येत नाही. दूरच्या वस्तू, तुमच्यासाठी शब्द आहे दूर, बस संपला विषय. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. दूर शब्द आला, दूरचं दिसतं म्हणलं की कोणता दोष? ओके, याच्यामध्ये अभिसरण शक्ती कमी होऊन भिंग चपटे होते. हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरला जातो. तर हा कोणता दृष्टी दोष आहे? अत्यंत या ठिकाणी मला वाटतं म्हणजे तुम्हाला काहीतरी एक माहीत जर असतं, एक कोणतंही अभिसरण शक्ती म्हणा, चपटे भिंग म्हणा, बहिर्वक्र भिंग म्हणा,
किंवा दूरची वस्तू या चारपैकी एक जरी क्ल्यू तुमच्याकडे असला तरी या ठिकाणी तुमचं हे चुकत नाही. 17 नंबरचं जर बघितलं, पहिलं होतं दूरदृष्टिता, दुसरं होतं मेट्रोपिया, तिसरं होतं निकटदृष्टीचा, चौथं होतं 1 आणि 2 योग्य. आता इथेही गोळ काय होतो बघा, काही जणांनी या चुका केल्या असतील किंवा त्या चुका होतात अनेकदा बऱ्याच जणांकडून, की एखाद्याला माहिती आहे दूरचं नीट दिसतं, दूरदृष्टीता, बस संपला विषय. मित्रांनो, तो काय करतो, लगेच पहिला ऑप्शन बघितला ना दूरदृष्टीता, बरोबर आहे, लगेच गेला तिथे गोल करून टाकलं. घरी आलाय, होय ओके बरोबर आलाय आपला प्रश्न, आन्सर की आली, अरे चुकलाय प्रश्न, कसं काय चुकला, आयोगाचं चुकलंय. आणि मग कोणाकडे तरी जातो तो सांगतो अरे पुढे बघ रे काय, पुढे हायपरमेट्रोपिया म्हटलेलं आहे आणि चौथं ऑप्शन तर 1 व 2 योग्य म्हटलंय. अरे मित्रा, हे बघितलंच नाही तू, अति हुशारीमध्ये घोळ झाला. मग असे घोळ होऊ नये. टेस्ट सिरीजचा हाच फायदा आहे, ज्याला सिली मिस्टेक्स म्हणतात मित्रांनो, ज्याला काही वेळेस अति अभ्यासामध्ये ज्या चुका होणे म्हणतात, त्या टाळण्यासाठी तुम्हाला टेस्ट जॉईन करणं फार महत्त्वाचे आहे. म्हणजे फक्त टेस्टचं विश्लेषण याच्यामध्ये काही मजा नाही आहे. टेस्ट देणे, ती सोडविणे आणि नंतर त्याचं विश्लेषण जो बघतो ना, तो त्या ठिकाणी प्युअर घडतो, तो ओरिजिनल घडणार. त्याचा अभ्यास म्हणजे अभ्यासच होणार, कारण त्याला माहीत असतं अरे माझी पुढची टेस्ट होणार आहे, मला या 2 प्रकरणावर अभ्यास करून ठेवायचा आहे. ज्याला टेस्ट द्यायची त्याला, जो फक्त विश्लेषण बघणार आहे त्याच्यासमोर काही टार्गेटच नाही आहे, त्यांना याचा जास्त फायदा होणार नाही. मान्य आहे, त्यांचे रिव्हिजन्स होतील, त्यांना नवीन मुद्दे माहीत होतील, पण जो PDF मधील टेस्ट सोडवतो आहे त्याच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. पुढे 18 नंबरचा प्रश्न, हा दोष भिंगाची पारदर्शकता कमी झाल्याने होतो. बघा, भिंगाची पारदर्शकता कमी, यामध्ये भिंग दुधाळ होतो व समोरील वस्तू सुस्पष्ट दिसत नाही. तिसरं, हा दोष वयानुसार वृद्ध व्यक्तीमध्ये आढळतो. हे फसवणारं होतं मित्रांनो. वयानुसार वृद्ध मुद्दाम आहे, मुद्दाम तो टाकलेला आहे आणि ते आहेत. तसेच जन्मदात काही लोकांमध्ये हा दोष आपल्याला आढळून येतो. वरील विधाने खालीलपैकी कोणत्या पर्यायाला लागू पडतात? बघा, ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. 18 नंबरचा प्रश्न आहे. आणि मग 18 नंबरच्या प्रश्नामध्ये पहिलं निकटदृष्टीता, दुसरं वृद्धदृष्टीता, तिसरं मोतीबिंदू, चौथं दूरदृष्टीता. वरती तुम्हाला मी सांगितलं इकडे वयानुसार वृद्ध व्यक्तीमध्ये हा आढळतो. हे म्हटलं की याच्यावरून बऱ्याच जणांचा ज्यांचा अभ्यास अर्धवट अभ्यास ज्याला म्हणतो ना आपण, अर्धवट अभ्यास, त्या अर्धवट वीरांचं या ठिकाणी हे उत्तर असतं. ज्यांनी हे टिक केलं त्यांनी समजायचं बाबा मी अर्धवट अभ्यास करतो, मी पूर्ण अभ्यास करत नाही. आणि मग ते पूर्ण अभ्यास करायला शिका. अभ्यास हा डीपमध्येच केला पाहिजे. मोतीबिंदू हे त्याचं उत्तर आहे. ओके, कारण की सगळे लक्षणं त्या ठिकाणी सगळे विधानं लागू पडले पाहिजेत. ओके, या गोष्टी आहेत. आणि काही मुद्दे तुम्हाला सांगितले, मी कदाचित ते लेक्चरमध्ये कव्हर नसेल तरी सुद्धा काही मुद्दे मी या टेस्ट सिरीज अंतर्गत त्याच्या विश्लेषणामध्ये तुमचे कव्हर करणार आहेत. ओके, पुढे आपण जाऊ. आपला डोळा आपल्या शरीराच्या मागील वस्तू पाहू शकत नाही, याला काय म्हणतात? बघा, नवीन प्रश्न आहे. नवीन आहे, अतिरिक्त वाचन. ज्यांचं चांगलं वाचन आहे, विविध पुस्तकं जे वाचतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल. मात्र ज्यांचं तोकडं वाचन आहे, वरवरचं वाचन आहे, त्यांना हा प्रश्न कदापि जमणार नाही. मग 19 नंबरचं या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, ब्लिंकिंग ऑफ आय म्हटलेलं आहे. पुढे स्टेरोप्सिस म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर प्रिस्बायपोया म्हटलेलं आहे. आणि पुढे मायोपिया म्हटलेलं आहे. ओके, या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर याचं उत्तर होतं स्टेरिओप्सिस असं आपण त्याला म्हणू शकतो. मी ही कला शाखेचा विद्यार्थी आहे, त्यामुळे कदाचित इंग्रजी जे उच्चार आहेत त्यामध्ये मी कमी पडतो, ते समजून घ्या. म्हणजे जे विद्यार्थी आहेत आपले विज्ञानाचे, त्यांना मी माझं काही बाबी ज्या आहेत कमतरता त्या लपवत नाही कधी. ओके, तर ते मुद्दे थोडेसे लक्षात घ्यावे लागेल. तर या ठिकाणी 2 नंबरचं जे उत्तर होतं ते बरोबर आहे. ओके, पुढे साधा सूक्ष्मदर्शी किती पट मोठी प्रतिमा मिळवू शकतो? बघा, शिकविलेलं आहे, फक्त वाचलेलं असलं पाहिजे, लेक्चर बघितलेलं असलं पाहिजे, बस उत्तर चुकणार नाही. 20 पट मोठी, 50 पट मोठी, 200 पट मोठी की 1000 पट मोठी? मित्रांनो, साधा सूक्ष्मदर्शी या ठिकाणी 20 पट मोठी प्रतिमा मिळवू शकतो, हे लक्षात घ्या. पुढे सौर उपकरणामध्ये प्रारणे गोळा करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? बघा, सौर उपकरण आहे, प्रारणं गोळा करायचे आहे, उपयोग कशाचा होणार आहे? बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरसा. इंटरेस्टिंग आहे, माहीत असलं पाहिजे. अंतर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरशाचे इतर उपयोग काय? मग आणखी पटपट खाली उत्तरं द्यायची आहेत. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अंतर्वक्र आरशाचे उपयोग पटपट खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा.
अनेक उपयोग आहेत, मी डिटेलमध्ये घेतलेला आहे, उत्तर मला आले पाहिजेत. पुढे पहिला थर्मास फ्लास्क जो आहे तो तयार करणारे शास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखतात? बघा, थर्मास फ्लास्क म्हटलेला आहे सर आयझॅक न्यूटन, सर जेम्स ड्युआर, डॉक्टर CV रमन आणि PC रे. पहिला थर्मास फ्लास्क तयार करणारे मित्रांनो या ठिकाणी सर जेम्स ड्युआर आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, एक वन लाइनर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होता, थोडंसं अतिरिक्त वाचन असणाऱ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर देता येऊ शकतं. पुढे दृष्टीहीन व्यक्तींसाठी वापरली जाणारी लिपी कोणती? इंटरेस्टिंग, देवनागरी, कोड लिपी, ब्रेल लिपी की दिव्यांग लिपी? पण सगळ्यांना जमणार ब्रेल लिपी. ओके, आणि मग हे याच्या संदर्भात एक हेलन केलर हे नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. पुढे एक उदाहरण टाकलं होतं मित्रांनो, आपण विज्ञानावरच्या उदाहरणावर 2-3 सेपरेट लेक्चर घेणार आहोत, त्याच्यावर स्वतंत्र टेस्ट सुद्धा घेणार आहोत. मात्र थोडं तुमच्या डोक्याला चालना मिळावी म्हणून एक उदाहरण मी टाकलं होतं, तुम्ही स्वतः काहीतरी सर्चिंग करावं, ते सोडवावं, हा उद्देश होता. बघा, +4m आणि -4m नाभी अंतरे असलेले दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचं नाभीय अंतर किती राहील, असा हा प्रश्न होता. ओके, याचं मी स्वतंत्रपणे याच्या ज्या टेक्निक्स आहेत सोडवण्याच्या ते घेणार आहेत. सध्या याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. ओके, 24 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर होतं -4mm. ओके, पुढे आंतरवक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बघा, 25वा प्रश्न. आपण आंतरवक्र आरशाच्या किरणाकृती अभ्यासलेल्या आहेत. 3 नियम तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे सांगितलेले होते मी. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, हे नवीन स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही आहात, 2020-21 मध्ये तुम्ही आहात मित्रांनो. तुम्ही जर वरवरचा अभ्यास करत असाल, काय म्हणतोय मी, वरवरचा, आणि हे माझा या ठिकाणी आरोप आहे, म्हणजे प्रेमा खातर म्हणा, काही म्हणा, पोलीस भरती सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना वरवरचा अभ्यास करायची सवय लागलेली असते, जे त्यांचा घात करतात पुढे नेऊन. ओके, तुम्ही जर वरवर वाचत असाल ना, वरवर म्हणजे समजून उमजून न घेता वरच्यावर चाललंय फक्त जुने प्रश्न वाचतोय सोपे, ते तुम्हाला फेकून देणार, हा, बाहेर कचऱ्यासारखं तुम्हाला कचरा कुंडीमध्ये फेकून देणार. तुम्हाला जर इथून पुढच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल मित्रांनो, तुम्हाला प्रामाणिक प्रॉपर चांगला अभ्यास करावा लागेल. आणि मग माझं म्हणणं काय आहे, तुमच्या दृष्टीचा या ठिकाणी फरक घोळ आहे. कशाचा? दृष्टीदोष. इकडे जसं दृष्टीदोष आहे का, तिकडे तो दृष्टिकोनाचा दोष आहे मित्रांनो. बघा, हे माझे स्वतःचे शब्द आहेत, दृष्टिकोनातला दोष. कसा? आम्ही आहे ना स्वतःला कमकुवत करून घेतलंय. आमचं मन, आमचा विचार आहे ना, आम्ही काय म्हणतो, मी पोलीस भरतीवाला आहे, मला हे काय वाचायची गरज आहे, मी सरळ सेवाला आहे, मला एवढं डीप काय वाचायची गरज आहे. किंवा मग एखादा कला शाखेचा आर्टवाला म्हणतो, हां, ते विज्ञान माझं काम आहे का? तुम्हाला शिकवणारा हा प्राणी जो आहे, जो बोलतोय, ज्याचा आवाज तुम्ही ऐकतायत, तो प्राणी आर्ट शाखेतला आहे, कला शाखेतला आहे. तो जर तुम्हाला शिकवत असेल, त्या विषयावर पुस्तकं लिहित असेल, तर मग तुम्ही का ती भीती बाळगतायत मनामध्ये? आम्ही काय केलंय, आम्ही एका असं त्या डबक्यामध्ये स्वतःला बांधून ठेवलंय, एका जेलमध्ये आम्ही स्वतःला बंद करून घेतलंय. आमची मानसिकता संकुचित आहे, मला ती तुमची बदलवायची आहे. जो विद्यार्थी माझे रेग्युलर लेक्चर बघणार ना, तो ब्रॉड होणार, तो बरोबर अभ्यास करायला लागतो, मला माहीत आहे. तो माझं ऐकू तो बरोबर त्या ठिकाणी त्याची मेंटॅलिटी बदलते, त्याचे विचारच बदलणार. आणि सगळ्यात आधी तुम्हाला नोकरी लागायचं असेल ना, तुमचे विचार बदला. तुम्ही जर निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात असाल, निगेटिव्ह व्यक्तींच्या सहवासात असाल, तर मग तुम्हाला अपयशाकडे त्या ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागेल किंवा लवकर यश प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह व्हा, सकारात्मक विचार करा. पहिलं बघा, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. बघा, मुख्य अक्ष, मुख्य नाभी. दुसरं, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षातून. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, पहिले जे 2 नियम आहे एकमेकाच्या पूर्ण विरोधी आहे, त्याच्या आकृती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके, आणि मग खाली ऑप्शन्स होते या ठिकाणी, 1 व 2 सत्य, 1 सत्य 2 असत्य, 1 असत्य 2 सत्य, आणि पुढे होतं 1 व 2 असत्य. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 25 नंबरचं उत्तर आहे 1, म्हणजे दोन्हीही सत्य आहेत. मग पुढचं माझं तुम्हाला या ठिकाणचा प्रश्न आहे की 3 नंबरचा या ठिकाणचा नियम कोणता आहे? बघा, येत असेल तर बघा, नाहीतर व्हिडिओ बघून नंतर मला या व्हिडिओ खाली कमेंट करा. 3 नंबरचा नियम मला कमेंट केला पाहिजे. काय नियम आहे, कशा संदर्भात नियम आहे, आपाती किरण नेमका काय करतो आहे, कुठून जातो आहे, आणि परावर्तित किरण नेमका कोणत्या मार्गाने वापस येतो आहे, ज्याचा अभ्यास आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर जमेल. ओके, तर चला, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण ही 25 प्रश्नांची टेस्ट, त्याचं हे विश्लेषण घेतलेलं आहे. मित्रांनो, ज्यांना हे लेक्चर्स कंटिन्यू बघायचे आहे त्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, त्याच्यापुढील नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवावी लागेल.
तेव्हाच तुम्हाला लाईव्ह लेक्चरचे नोटिफिकेशन्स येत जातील किंवा नवीन व्हिडिओ मी टाकला तर त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे कसं वाटलं लेक्चर ते मला कळवा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला विज्ञानाबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील, काही इतर अडचणी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. माझ्याकडून शक्य असेल तर मी तुमच्या त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.